राठीनगरातील आकांक्षा प्रवीण बोबडे या इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे। 4 जून रोजी झालेल्या या घटनेत आकांक्षाची हत्या करून तिला फासावर लटकविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे। पोलिसांनी या प्रकरणी प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अढाऊ यांना हत्येचे आरोपी केले असले तरी सिटी न्यूजच्या टीमने घटनास्थळी केलेल्या इन कॅमेरा पंचनाम्यामध्ये काही वेगळंच तथ्य समोर आलं आहे। आकांक्षा बोबडे हत्याकांड अद्यापही गाडगेनगर पोलिसांना या संदर्भात ठोस पुरावे सापडलेले नाही। दिनांक 4 जून रोजी झालेली ही घटना, यामध्ये आकांक्षा प्रवीण बोबडे हिने इथेच राठीनगर येथे देशमुख निवासमध्ये भाड्याच्या रूम मध्ये इथे फाशी घेतली अशी घटना झाली होती। नंतर पोलिसांचा अहवाल आला आणि पोलिसांनी म्हटलं की पहिले फाशी न घेता ज्या आरोपीने पहिले तिला मारलं, त्यानंतर तिच्या डोक्यावर घाव केले आणि त्यानंतर तिला फासावर लटकवलं, या प्रकारची घटना आहे। यामध्ये आरोपी म्हणून प्रतीक शरदराव हिवसे याला मुख्य आरोपी केलेला आहे आणि दुसरा आरोपी प्रथमेश अढाऊ असे दोन्ही आरोपी यामध्ये होते। आतापर्यंत पोलिसांनी या आरोपींना न्यायालयासमोर नेले होते। यामध्ये प्रतीकला MCR झालेला आहे आणि आज दिनांक 16 जून रोजी आजपर्यंत प्रतीक अढाऊ याचा PCR होता आणि आज बहुतेक त्याला सुद्धा MCR होण्याची शक्यता आहे। या घटनेचा तपास जो आहे गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये समाधान वाठोडे साहेब करत आहे। PI समाधान वाठोडे या संदर्भात कसून चौकशी करत आहे। त्यांनी येथील सर्व CCTV फुटेज तपासले, मोबाईलचे CDR तपासले, प्रत्येक घटनेचा सूक्ष्म तपास जे आहे संपूर्ण बारगाईने पारदर्शी तपास हा समाधान वाठोडे साहेब करत आहे। आपण पण घटनास्थळी काय आहे, चित्र काय आपण बघून घेऊया। आपण आता सरळ एंट्री केली। हे घर आहे देशमुख निवासचा, हा जो बाजू आहे आपण बघत असणार की या ठिकाणी आपण जात आहे। इन फ्रंट मध्ये 2 दरवाजे आपल्याला समोर दिसत आहे। यामध्ये दोन्ही दरवाजांमध्ये आपण बघत असणार की आपल्याला एक दरवाजा जो आहे तो हे पहिले नंबरची रूम, घटनेच्या दिवशी या रूम मधील विद्यार्थिनी जे आहे, मुली जे आहे ते सुद्धा उपस्थित नव्हते। ही पहिली रूम, यामध्ये मुली भाड्याने राहतात यामध्ये, परंतु ते घटनेच्या दिवशी इथे उपस्थित नव्हत्या। आणि ही दुसरी रूम, ही रूम खाली आहे आणि ही रूम खाली झाल्यानंतर इथून सुद्धा दरवाजा, हा दार याला कोणत्याही प्रकारचं कुलूप नव्हतं। आता घटनास्थळ आपण बघून घेऊ। या रूम मध्ये सुद्धा एक दरवाजा आहे जो आकांक्षाच्या रूमला जातो आणि जो मुख्य द्वार आहे, प्रवेशद्वार आकांक्षाचा, तो हे आहे। आपण बघत असणार याच रूम मध्ये आकांक्षा बोबडे ही भाड्याने राहत होती आणि यानंतर जिथे घटनेच्या दिवशी प्रतीक तिला मांडीवर घेऊन बसलेला होता ते ठिकाण तुम्हाला दाखवत आहे। हा जो स्पेस आहे यामध्ये इथून सुद्धा एक दरवाजा आहे। सर्व्हिस गल्लीचा आपण दरवाजा बघू शकता। हा सर्व्हिस गल्लीचा दरवाजा आहे, हा सर्व्हिस गल्लीचा दरवाजा आहे आणि हे ते घटनास्थान आहे जिथे प्रतीकच्या मांडीवर इथे आकांक्षा होती। आकांक्षा मृत अवस्थेमध्ये पडली होती। तिला बघण्यासाठी त्याच वेळेमध्ये, थोड्या वेळामध्ये 8 वाजताच्या नंतर तिची मोठी बहीण वेदांतिका बोबडे इथे आली होती, परंतु तिने फोटो काढले आणि ती निघून गेली घटनास्थळापासून। या ठिकाणी प्रथमेश जो अढाऊ आहे तो सुद्धा इथे उभा होता आणि इथे विलाप करत होता, रडत होता आणि प्रतीक्षाला हलवत होता, तिच्या चेहऱ्यावर पाणी मारत होता। हा प्रतीक म्हणजे तिच्यामध्ये जीव आहे की नाही, प्राण आहे की नाही, असं करत होता। हे जे घटनास्थळी इथून आपण बघत असणार, इथून एंट्री केली आहे। हा दार तोडून प्रतीक हिवसे जो आरोपी आहे त्याने एंट्री केलेली आहे। आता याला हा सुद्धा दरवाजा आहे आणि त्या पलीकडे जो दरवाजा आहे, याच्या पलीकडे एक असा दरवाजा आहे जो त्या रूमला जाते, तो सुद्धा दरवाजा आहे। म्हणजे एकूण या रूमला 3 दरवाजे आहेत, एक फ्रंटचा दरवाजा आणि एक आजूबाजूचा दरवाजा, असे 2-3 दरवाजे या रूमला आहेत। म्हणून पोलिसांसाठी आता हा तपास जो आहे खूप महत्वाचा झालेला आहे। प्रत्येक पुरावा गोळा करणे हे महत्वाचं झालेलं आहे। असं आहे प्रत्येक गोष्टी यामध्ये, आकांक्षा कोणासोबत बोलली, लास्ट कॉल कोणाचा होता, दुपारी 3:30ला तिच्या वडिलांचा फोन आला, तिने फोन नाही उचलले। त्यानंतर 7 वाजता त्यांनी वेदांतिकाला फोन लावला, वेदांतिकाने वैष्णवीला फोन लावला, वैष्णवीने प्रतीकला फोन लावला। ही जी चेन आहे, यांचे जे CDR आहे आणि कॉल रेकॉर्ड्स हे सुद्धा पोलीस त्याचा चौकशी करत आहे। आता आपण या ठिकाणी येऊन आपण इथे सुद्धा बघू शकता की इथे सुद्धा CCTV कॅमेरे लागलेले आहेत। या ठिकाणी आपण वर कॅमेरा करा,
वर सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लागले, म्हणजे इथून जे येणारे लोक आहे हे सुद्धा आपण बघू शकता. आणि आपण खाली येऊन जाऊ. हा जो स्पेस आहे, हा घटनास्थळी जो स्पेस आहे, इथे अमित देशमुख यांचे काका राहतात आणि हे घर कित्येक वर्षापासून बंद पडलेलं आहे, कारण ते कुठेतरी चांदूर बाजार राहतात. म्हणजेच हा जो इलाका आहे, हे जे रो आहे हे सुनसान असते. म्हणून होऊ शकते जो आरोपी आहे आजूबाजूने सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच या घटनेचा तिसरा आरोपी कोण, या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहे. या घटनेचा संपूर्ण तपास गाडगेनगर पोलिसांच्याकडे आहे. गाडगेनगर पोलिसांनी यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी केले, परंतु मर्डर केला तरी कोणी, हा एक मोठा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये पोलिसांचा तपास हा आता सुद्धा सुरू आहे. आरोपींना हे इथे घेऊन येऊन डेमो सुद्धा करण्यात आला की त्यांनी कशा प्रकारे आतमध्ये प्रवेश केला, कशा प्रकारे प्रतीकने लटकलेली, जी गळफास घेऊन लटकलेली आकांक्षाला खाली काढले, तिच्या बॅग मध्ये सुसाईड नोट मिळाले, ती सुद्धा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. पोलीस गोपनीयतेने याची चौकशी करत आहे आणि यामध्ये अजून आरोपी कोण होतात आणि पोलीस या घटनेचा तपास करून ही मर्डर मिस्ट्री कशी सॉल्व्ह करतात यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. राठीनगर येथे आकांक्षा ज्या ठिकाणी राहत होती भाड्याच्या रूम मध्ये, इथे घरमालक जे आहे अभिषेक देशमुख, ते स्वतः एक शिक्षक आहेत आणि इथे भाड्याने मुली राहतात, आपलं शिक्षण घेतात. त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे, त्यांचा रेकॉर्ड जो आहे तो मेंटेन करतात. त्यांचं आधार कार्ड, त्यांच्या पालकांचे पत्ते, सर्व गोष्टी त्यांच्याकडे असतात. घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं आणि आतापर्यंत जो पोलीस तपास करत आहे, प्रत्येक अँगलने तपास होत आहे. आणि पोलिसांनी म्हटलं की याच्यामध्ये पहिले डोक्यावर मारण्यात आलं, नंतर याला फासावर लटकण्यात आलं. घटनेच्या दिवशी फक्त एकटे अभिषेक देशमुख घरी होते. काय एकूण तुमच्या प्रतिक्रिया? सर, मी जे आहे समजा त्यावेळेस, ज्यावेळेस आता ही घटना घडली त्यावेळेस माझी बायको आणि मी आणि 2 मुलं आम्ही सर्वजण घरामध्ये होतो. आणि त्यानंतर माझी बायकोचा टेटचा पेपर होता, त्यामुळे तू टेटचा पेपर करता गेली आणि तिकडनं पुन्हा परत आली. परत आल्यानंतर मग आम्ही सर्व घरात होतो. त्यानंतर मी माझ्या 2 मुलांना घेऊन स्विमिंग करता गेलो. स्विमिंगला गेलेलो असताना त्या ठिकाणी ऑफिसच्या फोनवर माझ्या बायकोचा फोन आला, तिथल्या ऑफिसच्या याच्यावर, स्विमिंगच्या याच्यावर, किंवा तुमच्या आपल्या इथे अशी घटना घडलेली आहे, तुम्ही लवकर या. तर मी घरी आलो. तर घरी या ठिकाणी पोलीस आणि त्या मुलीची बहीण वगैरे होते आणि तिचा तपास सुरू होता. आतमध्ये रूम मध्ये पोलीस वगैरे सर्व होते. आणि आकांक्षा जी आहे ती कमी जास्त 9 महिन्यापासून इथे राहायची, 8 ते 9 महिन्यापासून. आणि तिच्याच रूम मध्ये आणि तिच्या मैत्रिणी आणि बाकी विद्यार्थिनी सुद्धा सर्वच पॅकच होत्या पूर्ण. प्रतीकचा कुठेतरी इथे येणं जाणं होतं का? कधी असं लक्षात आलं नाही, आजपर्यंत मला तो मुलगा किंवा की असं या ठिकाणी जाता येताना दिसला नाही. तसं आपण सर्वांनाच जे मुली ज्यावेळेस रूम करतात त्यावेळेस त्यांना सांगत असतो की बा या ठिकाणी कोणी मुलगा किंवा भाऊ म्हणून बरेचशा वेळा हे असते, तर त्यावेळेस कोणी जण आतमध्ये यायचं आणि तुम्हाला बोलायचं असलं तर गेटच्या बाहेर बोलायचं. त्यांच्या आतमध्ये एंट्री कोणालाच नव्हती. यामध्ये असं आहे की कुठंतरी असं वाटते का आपल्याला ज्या दिवशी घटनेच्या दिवशी आले तर ते कल्पना होती का? नाही, कधीच असे दिसलेच नाही मला. तर आपण आल्यानंतर नाही नाही आल्यानंतर काय चित्र होतं? आम्ही आल्यानंतर या ठिकाणी पोलीस पण होते आणि बरेचसे आजूबाजूचे लोक उभे होते. आणि आतमध्ये त्या आपल्या मुलीची बहीण जी आहे ती सुद्धा आतमध्ये पोलीस तिचा तपास करत होते. सुसाईड नोट वगैरे जे दिसलं त्याबद्दल बोलत होते. मी आलो त्यावेळेस. कोणत्या स्थितीमध्ये पडली होती डेड बॉडी? नाही, डेड बॉडी मी पाहिलीच नाही. ती पीएम करता घेऊन गेलेले होते. हो हो. यामध्ये आपल्यावर सुद्धा आपण एकटे होते, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कोणी येत नाही, असे सुद्धा म्हणजे आरोप होऊ शकतात. असं सुद्धा म्हणजे याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, आता पोलीस त्यांचा परिणी तपास सुरू आहे. जे की विचारतील माहिती मी त्यांना सांगण्यास तयार आहे पूर्ण. म्हणजेच न घाबरता घरमालक जे आहे अभिषेक देशमुख त्यांनी पूर्ण पारदर्शीपणे आपली बाजू पूर्ण पोलिसांजवळ मांडली आणि सिटी न्यूज कडे सुद्धा मांडली आहे की कशा प्रकारे ती मुलगी आकांक्षा प्रवीण बोबडे ही मागील 9 महिन्यापासून त्यांच्याकडे राहत होती. या सर्व गोष्टीचा त्यांनी रेकॉर्ड सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यांची पत्नी जी आहे ती पेपरसाठी गेली होती, म्हणजेच ती घरी नव्हती. आणि सायंकाळी जेव्हा घटनेच्या अगोदर स्वतः अभिषेक देशमुख हे स्विमिंगला गेले होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि ते आल्यानंतर त्यांनी हे चित्र बघितलं. म्हणजे त्यावेळेस सुद्धा आकांक्षा हिला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं होतं. मेडिकलच्या समोर येणारा रस्ता आणि इथून आपण बघू शकता इथे सुद्धा एक सर्व्हिस गल्ली आहे. जो रस्ता हा मागचा बाजू आहे, ही मागची बाजू सुद्धा ही सर्व्हिस गल्ली आहे. इथून सुद्धा मागचा जो काळा दरवाजा आहे तो येऊ शकते. आरोपी इथूनही जाऊ शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून हा सुद्धा रस्ता आहे मागच्या दिशेने जाणारा, परंतु मागचा दार हा बंद होता. पोलिसांच्या पंचनाम्यामध्ये काय नमूद आहे आता या प्रकारची माहिती पोलिसांकडून घ्यावी लागेल. परंतु प्रत्यक्ष आपण हे चित्र बघत असणार. हाच रस्ता जो राठीनगर या ठिकाणावरून लुंगे हॉस्पिटलच्या जवळ
स्वप्नपूर्ती अभ्यासिका आणि या समोर मोरे हॉस्पिटल, हा संपूर्ण रस्ता आपण बघत आहे. हा मागचा भाग ज्या ठिकाणी सर्व्हिस गल्ली आहे ते भाग आपण बघू शकता की या ठिकाणी सर्व्हिस गल्ली आहे. सर्व्हिस गल्लीचा हा रोड इथून येत आहे आणि हीच ती सर्व्हिस गल्ली, जो बाहेरचा जो रस्ता आहे. सर्व्हिस गल्लीमध्ये आपण एंट्री केली आहे. म्हणजेच घटना झाल्यानंतर या घटनेच्या मागे नेमका कोण आहे, तो आरोपी या रस्त्याने आला असावा असं सुद्धा होऊ शकते. या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे CCTV कॅमेरे नसून या ठिकाणी यायला इथून रस्ता आहे. आपण बघत असणार की हाच तो मागचा गेट आहे ज्या ठिकाणी, आणि इथून सुद्धा एक रस्ता आहे, या ठिकाणी सुद्धा एक रस्ता आहे. हा तो दार आहे. इथून सुद्धा आरोपी येणार अशी तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे. आता पोलिसांना त्यांच्या तपासामध्ये काय आढळते, पोलीस त्याचा तपास करत आहे, परंतु आम्ही आपल्यासमोर वास्तविक चित्र दाखवलेलं आहे. एकूणच या घटनेचा आता तपास हा कसा करतात यावर सर्वांचं लक्ष लागलंय. संपूर्ण अंबानगरीचं, अमरावतीचं संपूर्ण लक्ष या आकांक्षा बोबडे हत्याकांडाकडे लागले. यामध्ये तिसरा आरोपी कोण होऊ शकते, किंवा प्रतीक आणि प्रथमेश हे आरोपी आहेत का, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून या घटनेमध्ये आता काय मॅजिक, ही मर्डर मिस्ट्री कशी सॉल्व्ह होते, या गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे आणि या घटनेचे तपास अधिकारी PI समाधान वाठोडे हे या घटनेचा कसून तपास करत आहे. मी कॅमेरा पर्सन मोहन सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.